आपणही पुण्य करतो, केलेलं पुण्य आपल्याला साठवता येत नाही. केलेलं पुण्य खर्च करतो आपण. जसं तुम्ही बँकेमध्ये बॅलन्स जमा करता, पैसे जमा करता, अडीअडचणीला तो पैसा, तो निधी, ते द्रव्य कामाला यावं म्हणून तुम्ही तो बँकेत ठेवलेला आहे. आणि एखादं काम निघण्याच्या अगोदरच जर तुम्ही खर्चून टाकला तर योग्य वेळेला तो तुमच्याकडे शिल्लक राहत नाही. कळतंय ना? ज्याच्यासाठी जमा केला त्याच्यासाठी तुम्ही वापरला नाही. पुण्याचं तसंच आहे. आपण पुण्य वापरत राहतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या जीवनातलं कमवलेलं पुण्य आपण संपवतो. आणि जेवढ्या जीवनात तुम्ही मागण्या करता ना, एखाद्या देवाकडे जाऊन मागणी करता, संतांच्याकडे जाऊन एखादी गोष्ट मागत राहता, तुमची इच्छा पूर्ण होते, परंतु त्या इच्छेच्या मोबदल्यामध्ये तुमच्या आयुष्यातलं पुण्य समाप्त होतं. हे लक्षात असू द्या. मिळवलेलं पुण्य कशा करता वापरायचं हे अगोदर कळालं पाहिजे. आपण पुण्य कमवतोय. मी काल सांगितलं तुम्हाला, परमार्थात येण्याचा हेतू जर पुण्य असेल, संतांची भेट असेल, तर तुम्ही परमार्थिक आहात. आता पहिला मुद्दा असा आहे की पुण्यासाठी परमार्थात आला का? हे की नाही? येऊन पुण्य कमवलं का? बरं, कमवलेलं पुण्य जतन केलं का? साठवलं का? ते पुण्य पोसावं लागतं. पुण्य कमवल्याच्या नंतर ते पुण्य पोसावं लागतं. जसं तुम्ही तुमच्या लहान मुलाला जपता, पोसता, त्याचं पालन पोषण करता, तसं तुमच्या हृदयामध्ये असणारं जे काही पुण्य आहे त्याला सुद्धा जपावं लागतं. बँकेतला बॅलन्स जसा तुम्ही पुरवून वापरता तसं पुण्य सुद्धा पुरवून वापरायचं असतं. एकतर ते संसारासाठी खर्चच करू नये. ज्ञानोबांची ओवी, ज्ञानोबा म्हणतात, एवढं कष्ट करून पुण्य कमवताय तुम्ही, सायासे पुण्य अर्चिजे तरी संसार का अपेक्षिजे. कष्ट करून पुण्य कमवलं. पुण्य कमवण्याकरता कष्ट आहेत. आळंदीला यावं लागतं, पंढरपूरला जावं लागतं, ज्ञानेश्वरीचे पारायण आहेत, मधुकरी मागावी लागते, वेळेला जेवण भेटत नाही, पुरेशी झोप भेटत नाही, अनेक प्रकारच्या समस्या आहेत. कष्ट करून पुण्य कमवलं खरं, पण ते पुण्य कुठं वापरायचं हे कळालं नाही. तुमची साधना ही साध्यापर्यंत पोहोचण्याकरता आहे. पुण्य हे साधन आहे आणि परमात्मा हे साध्य आहे. कळतंय? संत मिळणं, ज्ञान मिळवणं, भक्ती मिळवणं हे साध्य आहे. पण जर मध्येच ते पुण्य तुम्ही खर्च केलं, ज्ञानोबा म्हणतात, कशा करता? संसारासाठी, विषयांसाठी जर पुण्य खर्च करत असू तर कमवलं कशा करता? अरे, संसार हा प्रारब्धवशात होणारच आहे, त्याच्यासाठी पुण्य खर्चण्याची गरज नाही. आणि जर कुणी ते पुण्य जर संसारासाठी वापरत असतील तर ज्ञानोबा प्रश्न विचारतात, कशा करता कमवलं? सायासे पुण्य अर्चिजे तरी संसार का अपेक्षिजे. कशा करता संसाराची अपेक्षा करता तुम्ही? परमार्थातल्या पुण्याच्या जोरावर देवाकडे काही मागू नका. संत मंडळी जी देवाकडे काही मागत नाहीत ना, त्याचं हे मुख्य कारण आहे. कारण मागणी केल्यानंतर तुमची मागणी पूर्ण होते, परंतु त्या मोबदल्यात पुण्य समाप्त होतं. राहिलं काय? ज्या पुण्याच्या जोरावरती तुम्हाला देवापर्यंत पोहोचायचंय ते जर तुम्ही संसारातल्या वस्तूसाठी खर्च केलं तर देवापर्यंत नेण्याकरता लागणारं जे पुण्य आहे ते तुमच्याकडे शिल्लक नसणार आहे. कळतंय ना? एखाद्या गावाला तुम्हाला जायचं, तुमच्या खिशात जर पैसे असतील तर तुम्ही तिकीट काढायला नाही तिथं पोहोचाल ना. तिकीट गाडीत बसण्याच्या अगोदरच जर पैसे संपले, तिकीट काढणार कसं? बरं, ही परमात्म्यापर्यंत जाणारी गाडी काय फुकट नाहीये. ती बस काय फुकट नाही. सरकार देईल तुम्हाला फुकट प्रवास. देवापर्यंत तुम्ही फुकट जाऊ शकत नाही. तिथं साधनाच करावी लागते, पुण्यच कमवावं लागतं. आणि पुण्याच्या मोबदल्यात तुम्हाला संत किंबहुना ज्ञान मिळतं. कुठल्याही संतांचं जीवनचरित्र अभ्यासा, सगळे संत मागणी करण्यापासून अलिप्त आहेत. तुकोबराय सांगतात, काही मागणे
हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो, मागतच नाहीत. कारण संतांना हे माहितीये, जर मी देवाकडे काही मागितलं तर माझं पुण्य समाप्त होईल. कळते? म्हणून संत मागत नाहीत, पुण्याला जपतात, पुण्य सांभाळतात, आणि सांभाळल्याच्या नंतर ते पुण्य कधीतरी फलिद्रूप होतं. ते फलीभूत झालेलं पुण्य तुम्हाला संतापर्यंत आणून पोहोचवतं, देवापर्यंत आणून पोहोचवतं. अभंग आहेत. पुण्य फळले बहुता दिवसा, म्हणा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, शब्द बघा कसे. पुण्य फळले बहुत दिवसा, अनंत जन्माचं पुण्य साठवलं आणि ते फळाला आलं, मग संत भेटले. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आजी फिटले माझे. हे जे सगळे अभंग आहेत, या अभंगाचा आशय समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुण्याच्याच जोरावर तुम्हाला तिथपर्यंत जाता येतं. ज्ञानोबराय म्हणतात, मी ते पुण्य सांभाळलं, पुण्य पोशिली असाधारणी, ते तुझे गुणवाननी, देवनी मज उत्तीर्णे झाले आजी. हे पुण्य कमवलंय म्हणून श्री गुरूंची कृपा माझ्यावर झाली. ही जी ज्ञानेश्वरी मी सांगतोय ना, हे माझं अनंत जन्माचं पुण्य आहे, आणि ते पुण्य ज्ञानेश्वरी साठी मी जपून ठेवलं, आणि आज त्या पुण्याचा वापर ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी होतोय. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या मुखातून ही जी ज्ञानेश्वरी निघते, हे माझ्या पुण्याचं फळ आहे. ज्ञानेश्वरी साठी मी ते पुण्य खर्च केलंय, संसारासाठी नाही, संसारातल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता नाही. ही ज्ञानेश्वरी पुण्याचा ठेवा आहे, पुण्याचं फळ आहे, आणि अशी ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर निघते. ज्ञानोबराय, मी सांगितलं तुम्हाला काल, जे श्रीगुरूंचं वर्णन आहे, जे गणपतीचं वर्णन आहे, अलौकिक आहे. ज्ञानोबरायांचा गणपती सुद्धा अलौकिक आहे, कारण ज्ञानोबरायांच्या पुण्यातून निघालेले हे शब्द आहेत. चांगले शब्द निघण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं, नाहीतर मग नको ते शब्द आपल्या तोंडातून अखंड निघत राहतात, कायम निघतात, शिव्या निघतात, शाप निघतात. ही पुण्याची फळं नाही आहेत, आपल्या पापाची फळं आहेत. का तोंडातून वाईट शब्द निघतात? आवाज बिघडलाय बरं का, बिलकुल लागलेला नाहीये. गेन वाढवा त्याचा. ज्ञानोबराय म्हणतात, हे पुण्याचं फळ आहे. ज्ञानेश्वरी मुखातून निघणं हे पुण्य आहे. श्रीगुरूंचं जे वर्णन आहे ते पुण्यामुळे आहे. मी पुण्य कमवलंय म्हणून श्रीगुरूंचं वर्णन आहे, आणि अलौकिक आहे. मी काल तुम्हाला ओवी सांगून गेलो, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी. असे गुरु मिळण्यासाठी सुद्धा पुण्यच लागतं. नको ते फालतू गुरु जीवनात जर आले तर जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. जे श्रीगुरु स्वतः विवेकयुक्त आहेत त्यांना मी माझ्या हृदयात ठेवलंय. श्रीगुरु विवेकयुक्त आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, माझा सुद्धा अति आदर विवेकावर आहे, म्हणून अति आदरू विवेकावरी. विवेक शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे बरं का. विवेक म्हणजे वेगळं वेगळं करणं. विचलरी पृथक भावे संस्कृतमध्ये शब्द आहे.
वेगळं वेगळं करणं, योग्य आणि अयोग्य वेगवेगळं पाहणं, चांगलं आणि वाईट याच्यातलं भेद कळणं, याला म्हणतात विवेक. कळतंय? जीवनामध्ये हा विवेक अखंड असावा लागतो. प्रत्येक पावलाला तो विवेक जागृत पाहिजे. हे चांगलं आहे का, हे वाईट आहे का, याच्यातलं काय घेतलं पाहिजे, काय निवडलं पाहिजे, आपल्याला हितकर कोणचं आहे याची जाण असणं, याला म्हणतात विवेक. शास्त्रामध्ये फार सुंदर श्लोक आहे. उपनिषदामध्ये, वेदामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. कठोपनिषदात वर्णन आलंय. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत् तौ संपरित्य विविनक्ती धीरहा. विविनक्ती म्हणजे वेगळं वेगळं पाहतो. कोण? धीर, जो विवेकी संत आहे, महापुरुष आहे, महात्मा आहे, त्याला हे कळतं की नेमकं चांगलं काय आणि वाईट काय. याला विवेक म्हणतात. श्रेयस्कर काय आणि प्रेयस काय. श्रेय या शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारी आणि प्रेय या शब्दाचा अर्थ आहे प्रिय वाटणार. काही काही गोष्टी आपल्याला प्रिय वाटतात, चांगल्या वाटतात, पण त्या चांगल्या असतीलच असं सांगता येत नाही. संसार चांगला वाटतो, पण संसार चांगला आहे असं म्हणण्याची काय गरज. परमार्थ कधी कधी वाईट वाटतो, त्रास होतो. साधू संतांनाही त्रास झालाय. इंद्रिय त्रास देतात, लोक त्रास देतात. परमार्थ वाईट वाटू शकतो, पण तो कल्याणाचा आहे. श्लोकच आलेले. सुरुवातीला परमार्थामध्ये कठीणता आहे, पण परिणाम अमृताप्रमाणे. आणि संसार याच्या विरोधात आहे. सुरुवातीला गोड वाटतो, विषय गोड वाटतात, पण त्याचा परिणाम विषाप्रमाणे. परिणाम विषाप्रमाणे. नेमकं काय स्वीकारायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. योग्य काय, श्रेयस्कर काय. श्रेय या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत्. दोन्ही मार्ग आहेत, पण त्या दोन्ही मार्गांचं विभाजन करून चांगलं काय त्याची निवड करणं, याला म्हणतात विवेक असणं. कळतंय? आणि ज्ञानवरांचं जे वर्णन आहे, विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. विवेकाचा सागर आहे ज्ञानवर आहे. नेमकं काय जीवाला हवंय, जीवन आनंदी बनवण्याकरता, सुखी बनवण्याकरता कोणत्या ज्ञानाची जीवनात गरज आहे, ते ज्ञान देणारे ज्ञानोबराय आहेत. ह्याला म्हणतात विवेक. ज्ञानोबराय सांगतात माझा अति आदर आहे विवेकावर, म्हणून अत्यादरू विवेकावरी. पण विवेकी असणारे श्री गुरु माझ्या हृदयात आहेत. बर का? आदर विवेकावर आणि विवेकी असणारे श्री गुरु हृदयात. मज हृदयी सद्गुरु. श्री गुरूंना कुठं ठेवावं हेही कळालं पाहिजे. श्री गुरूंचं स्थान हे हृदयात असावं. कितीतरी प्रत्येक जवळजवळ प्रत्येक अध्यायामध्ये वर्णन आलेले श्री गुरूंचं. ज्ञानोबराय सांगतात आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. श्री गुरूंची पावलं कुठं ठेवायचे? हृदयामध्ये, हृदयरूपी चौरंगावर. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. हृदयाचा चौरंग करायचा आहे आणि त्याच्यावर श्री गुरूंच्या पावलांना ठेवायचंय आणि त्याची पूजा करायची. हे ज्ञानोबरायांची संकल्पना आहे, माऊलींचं मत आहे. तोच भाग ज्ञानोबराय इथं सांगतात. माझ्या हृदयामध्ये मी माझ्या श्रीगुरूंची स्थापना केलेली. जर श्रीगुरूच जर हृदयात ठेवलेत, श्रीगुरु ठेवणं या शब्दाचा अर्थ त्यांचं ज्ञान हृदयामध्ये साठवणं. ते काय श्रीगुरूंना उचलून थोडी ठेवायचं हृदयात. श्रीगुरूंचं जे ज्ञान आहे, त्यांनी सांगितलेलं जे तत्व आहे, त्यांनी सांगितलेले जे सिद्धांत आहेत, ते हृदयामध्ये साठवणं आणि त्याप्रमाणे वागणं, याला म्हणतात मज हृदयी सद्गुरु. जेणे तारिलो हा संसार पुरू. इतके गोड शब्द आहेत ज्ञानोबरायांचे. ज्या श्रीगुरूंच्या चरणामुळं
मी संसार रूपी सागर तरून गेलो. कशामुळे तरलो? श्री गुरूंच्या चरणामुळे. मग चरण या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संसार सागर जर तरून जायचा असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि ते ज्ञान मी माझ्या हृदयामध्ये स्थिर केलंय. आणि ते ज्ञान देणारे श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत. याला म्हणतात मज हृदयी सद्गुरू. आणि त्या सद्गुरूच्या ज्ञानामुळं तारिलो हा संसार पुरू. संसाराचा जो पूर आहे तो मी तरून गेलो. श्री गुरु कृपेमुळे मी तरून पलीकडे गेलो. संसाराचा पूर आहे बरं का. थोडं पाणी नाही, थोड्या पाण्यात वाचता येतं, वाचू शकतो. थोडं पाणी असेल तर पलीकडे जाता येतं. पण पुरातून बाहेर पडणं अवघड आहे. पुरातून बाहेर पडण्याकरता कुणाचं तरी सहाय्य घ्यावं लागतं. स्वबळावर माणूस पुराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि पूर एवढा भयंकर आहे, 7व्या अध्यायामध्ये वर्णनच आलेले आहे. माझी काम क्रोधाची साकडी. इतका भयंकर तो पूर आहे. जी माया नदी ना, त्या नदीचं वर्णन फार विस्तृत पद्धतीने आलेले 7व्या अध्यायामध्ये. ती नदी कशी आहे, कशा पद्धतीच्या मगरी आहेत, कोणते कोणते अडथळे आहेत, कसे भोवरे त्याच्यामध्ये तयार होतात. आणि या सगळ्या त्या माया नदीमध्ये माणूस गुरफटतो, अडकतो, गुंततो आणि लयाला जातो, समाप्त होतो. या माया नदीतून तरण्यासाठी संत चरण आहेत. आणि ती संत चरण हृदयामध्ये धारण करायची. मज हृदयी सद्गुरू. ज्ञानोबराय म्हणतात मी श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे तरुण गेलो. हा माझा अनुभव आहे. संत अनुभवाशिवाय बोलत नाहीत. अनुभवाशिवाय बोलत नाहीत. स्वतःचा अनुभव अभिव्यक्त करतात ज्ञानोबराय. मी तरुण गेलोय. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धारलो गुरु कृपे. आता उद्धारलो गुरु कृपे. आता उद्धारलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. आता उद्धारलो ज्ञानोबरायांचा हा अनुभव आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. मी तरुण गेलोय. हा जो संसार सागर आहे ह्याच्यातून मी पलीकडे गेलोय. हा माझा अनुभव आहे. पण कशामुळं? आता उद्धरलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेमुळं तरुण गेलोय. म्हणून मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. आणि त्या गुरूंच्या कृपेमुळं
त्या गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातल्यामुळं ज्ञानदृष्टी मला मिळाली. जैसे डोळ्या अंजन भेटे. ज्ञानोबांनी गोड दृष्टांत दिला बरं का. गुरूंनी नेमकं केलं काय जीवनामध्ये येऊन? वाट दाखवली, परमार्थाची वाट दाखवली, ते तत्व दाखवलं. तो जो बोध आहे त्या बोधाचा साक्षात्कार श्री गुरूंच्या मुळे मला झाला. वाट दाखवणारे श्री गुरु असतात. आता 2 टप्पे आहेत. वाट दाखवण्याचं काम श्री गुरु करतात, पण चालावं आपल्याला लागतं. कळतंय? या मार्गाने गेल्यानंतर तुम्ही अशा अशा ठिकाणी पोहोचाल, एवढं श्री गुरु करू शकतात. चालणं आपलं काम आहे. जर नाही चाललात तर योग्य स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. ज्ञानोबांच्या ओव्या फार सुंदर आहेत. गुरु दाविलिया वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, धुओनिया मळकटा बुद्धीचा जेणे. मळकटा म्हणजे पाप, तुमची जी दोष दृष्टी आहे, ज्या चुकीच्या घटनेमुळं तुम्हाला ज्ञानापर्यंत पोहोचता येत नाही, डोळ्यावर अंधार आलेला आहे, अज्ञानाचं आवरण आलेलं आहे, ते धुण्याचं काम श्री गुरु करतात. तो जो आवरण आहे, तो जो पडदा आहे अज्ञानाचा, तो काढण्याचं काम श्री गुरु करतात. आणि एकदा का त्या श्री गुरूंनी ज्ञानरूपी अंजन तुमच्या डोळ्यात घातलं की मग ज्ञानोबराय म्हणतात, जैसे डोळ्या अंजन भेटे त्यावेळी दृष्टीसी फाटा फुटे. फार सुंदर शब्द आहेत. दृष्टीसी फाटा फुटे. दृष्टी असावी लागते मग फाटा फुटणे. दृष्टी असावी लागते. ज्याला दृष्टीच नाहीये फाटा कशाला फुटल? ज्याला परमार्थ करण्याची जिज्ञासा आहे अशाला गुरुची गरज आहे. गुरूंचं ज्ञान त्याला उपयोगाचं आहे ज्याच्याकडे जिज्ञासा आहे, ज्याच्याकडे समजदारी आहे, ज्याच्याकडे जाणतेपणा आहे, त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. ज्याला परमार्थाचं काही घेणं देणंच नाही, गुरुनी कितीही डोकं आदळलं तरी काही उपयोग होणार नाही. कळतंय? डोळे असायला पाहिजे, दृष्टी असायला पाहिजे, मग ती दृष्टी व्यापक होईल. याला म्हणतात दृष्टीसी फाटा फुटे. आपलं ज्ञान संकुचित आहे, असलेलं ज्ञान व्यापक करणं याला म्हणतात फाटा फुटणं. मी कोण आहे, माझं जीवन कसं आहे, मी कशा करता आलो, ही संकुचित भावना आहे. आणि मी व्यापक आहे ही भावना तयार होणं याला म्हणतात फाटा फुटे. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचार. वासुदेव मी आहे ही भावना होणं म्हणजे दृष्टीशी फाटा फुटणं. ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. ज्ञानोबराय सांगतात, हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसिया प्रतिती रसाचा ओतला भाव. हे ज्ञान येणं याला म्हणतात दृष्टीसी फाटा फुटे. फार गहन विषय बरं का. दृष्टीची फाटा. गुरुच्या अंजनामुळं, गुरुने डोळ्यामध्ये अंजन घातल्यामुळं दृष्टीला फाटा फुटतो आणि मग सगळं ज्ञान दिसायला लागतं. ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. महानिधी जे काही धन आहे, पृथ्वीच्या आतमध्ये लपलेलं धन डोळ्यामध्ये अंजन घातल्यावर दिसतं, तसं ज्ञान आणि भक्तिरूपी धन, ते जे तत्वज्ञान आहे, बोध आहे, तेच जणू काही धन आहे. आणि ते धन गुरुदेवांच्या कृपेमुळे मला मिळालं. ज्ञानोबराय सांगतात, दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. अजून दृष्टांत देतात ज्ञानोबराय, जैसे डोळ्या अंजन भेटे. डोळ्यामध्ये ते अंजन ज्ञानोबराय म्हणतात माझ्या गुरूंनी घातलं. अंजन बरं का. अंजन घातल्यानंतर सगळं दिसायला लागतं. जे सर्वसामान्य डोळ्यांना दिसत नाही ते अंजन घातल्यावर दिसतं. कळतंय ना? पण ते अंजन घालणारं कुणीतरी पाहिजे ना. तसं ज्ञान देणारा गुरु तुमच्या जीवनात कुणीतरी पाहिजे. ज्ञान देणारा गुरु पाहिजे. तुमच्यावर जळणारे लोक नकोत,
ज्ञान देणारा पाहिजे. श्रीगुरूंचं जे वर्णन आले ना शास्त्रामध्ये, तो श्रीगुरू कसा असावा? उदार असावा, कृपाळू असावा, ब्रह्मज्ञानी असावा, वगैरे वगैरे. त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी पाहिजेत. बरं, हा एक टप्पा आहे. श्रीगुरू भेटणं हा नंतरचा टप्पा आहे. त्याच्या अगोदर एक प्रक्रिया आहे. श्रीगुरू भेटण्याच्या अगोदरची एक प्रक्रिया आहे, ती समजून घ्या. गुरुनी ज्ञान देणं, अंजन घालणं हा नंतरचा टप्पा आहे. त्याच्या अगोदरची प्रक्रिया एक छोटीशी प्रक्रिया आहे. अगोदर तुम्हाला काय मिळवायचंय हे तुम्हाला कळालं पाहिजे. मला कोणता मार्ग स्वीकारायचा आहे हे अगोदर तुम्ही निश्चित करा. मला हा मार्ग निवडायचा आहे, आणि मग त्या मार्गातला जो तज्ञ व्यक्ती आहे त्याच्याकडे तुम्ही जा. आपल्याला गायन शिकायचंय, मला गायन जमतं, मला ते आवडतं, मग त्या क्षेत्रातला जो टॉप मोस्ट आहे, जो उच्च पदावरती गेलेला आहे, जो तज्ञ आहे श्रीगुरू, त्याच्याकडे जावं लागतं. मग त्याने कृपा करणं हा नंतरचा टप्पा. पण अगोदर तुम्हाला हे कळालं पाहिजे की मला कशाची गरज आहे, मला काय हवंय. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगतो, अगोदर तुम्ही तुमचे गुरु व्हा. त्रयस्थ व्यक्ती भेटणं आणि त्याने कृपा करणं हा नंतरचा टप्पा आहे. अगोदर तुम्ही तुमचे गुरु झाले पाहिजेत. आणि आपण आपले गुरु होणं या शब्दाचा अर्थ आहे स्वतःवर कृपा करणं. ज्ञानोबरायांचा ही सुद्धा ओवी बरं का, जया आथी आपुली कृपा. गुरुनं कृपा करणं हा नंतरचा टप्पा आहे. अगोदर तुम्ही तुमच्यावर कृपा करा. फार सुंदर शब्द आहेत. ज्ञानेश्वरीची कथा चालू आहे, पण तुम्ही जर तुमच्यावर कृपा केली तर तिचा लाभ तुम्हाला मिळेल. तुम्ही जर ठरवलं की नाही मला जायचंच आहे, काही झालं तरी चालेल, मला कथेला जायचंच, काही हो मी पारायणाला बसणारच आहे, याला म्हणतात स्वतःवर कृपा करणं, स्वतःचं गुरु होणं. अगोदर तुम्ही तुमच्या मनाला शिकवा की मला हे मिळवायचंय, मला हे कमवायचंय. स्वतःवर कृपा, जया आथी आपुली कृपा. आणि हे ज्याला कळत नाही त्याचा पुढचा परमार्थ विषयच नाही. पहिली सुरुवात ही आपल्यापासून आहे, स्वतःपासून आहे. बाकीच्यांनी सांगणं आणि मग तसं वागणं हा नंतरचा टप्पा आहे. अगोदर तुम्ही तुमच्या स्वतःवर कंट्रोल करायला शिका. तुम्ही तुमच्या मनाला वळवायला शिका. स्वतःचे गुरु व्हा. आणि ज्या वेळेस तुमचा विवेक जागृत होतो आणि तुम्हाला कळतं की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, हे घेतलं पाहिजे, हे माझ्या फायद्याचं आहे, हे माझ्या गरजेचं आहे, हे मी केलं तर मला फायदा होईल, माझ्या जीवनाचं कल्याण होईल, माझा उद्धार होईल, हे ज्यावेळेस तुम्हाला जाणवतं, मग चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुढचं प्रवास सुरू होतो. स्वतःवर कृपा करायला शिका. साधं उदाहरण सांगतो तुमच्या परिचयाचं. एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे किंवा एखादा व्यसन करणारा आहे. त्याला हे कळतं की तंबाखू वाईट आहे, दारू वाईट आहे, कळतं त्याला, पण तो स्वतःवर कृपा करत नाही, स्वतःचा गुरु होत नाही. कळतं, फक्त कळतं. त्याला हे माहिती असतं की हे वाईट आहे, याच्यामुळे माझं शरीर खराब होणार आहे, पण सुटत नाही. याचा अर्थ त्यानं त्याच्यावर अजून कृपा केलेली नाहीये. आणि ज्या वेळेस तो ठरवतो की काही झालं तरी चालेल, आजपासून मी आता स्पर्श करणार नाही, मग ती आपोआप सुटते. मग कुठल्या औषधाची गरज लागत नाही. कळतंय ना? स्वतःवर कृपा करा. दुसऱ्यांनी किती सांगू द्या, सुटतच नाही. पण ज्यावेळेस तो स्वतः ठरवतो की नाही काही झालं तरी चालेल, आजपासून मी आता स्पर्श करणार नाही, मग आपोआप सुटते. जया आथी आपुली कृपा. चांगलं काय आहे याचा निवाड अगोदर स्वतः करायला शिका आणि त्याचा स्वीकार करा.
आणि हे सगळं झाल्यानंतर मग श्री गुरु कृपा करतात. मग डोळ्यामध्ये अंजन घालतात आणि असलेली दृष्टी व्यापक करतात. हे दोन्ही टप्पे समजून घ्या. ज्ञानोबराय म्हणतात, श्री गुरु रूपी अंजन, श्री गुरूंनी ज्ञानरूपी अंजन माझ्या डोळ्यात घातलं, माझी दृष्टी व्यापक झाली. अजून एक दृष्टांत ज्ञानोबराय देतात, का चिंतामणी झाली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. श्री गुरूंच्या कृपेमुळं, श्री गुरु रूपी चिंतामणी हातात आल्यामुळं माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. काय वर्णन आहे ज्ञानोबरायांचं, अलौकिक. निवृत्तीनाथ जणू काही माझ्यासाठी चिंतामणी आहेत. आणि चिंतामणी तो असतो जो चिंतन केलेली गोष्ट पूर्ण करतो. तुम्ही एखाद्या गोष्टीचं चिंतन करावं आणि ती गोष्ट पूर्णत्वास जावी, ही ताकद चिंतामणीची. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्यासाठी निवृत्तीनाथ महाराज हेच चिंतामणी आहेत. त्यांनी माझ्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. चिंतामणी झाली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, माझी वृत्ती विजयी झाली. माझे जे मनोरथ होते ते सगळे पूर्ण झाले. नीट अभ्यास करा बरं का या शब्दांचा. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, माझे मनोरथ पूर्ण झाले. आणि मनोरथ पूर्ण होतात फक्त संतांच्या कृपेमुळं. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संसारात मनोरथ पूर्ण होत नसतात. संसारातल्या इच्छा अपेक्षा सतत वाढत राहतात, पूर्ण होत नाहीत. तुकोबराय म्हणतात, संसाराच्या ज्या आशा आहेत त्या अखंड वाढत चाललेल्या आहेत. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, सगळा जन्म अपेक्षा वाढलेल्या पूर्ण करण्यात जन्म गेलाय, अपेक्षा कधी पूर्ण झाल्या नाहीत. पण ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, मी आता विजयी झालो, माझं जीवन हे पूर्ण काम झालं. काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा. परमार्थ हा इच्छा परिपूर्ण करणार आहे. तुमचं मन भरतं परमार्थानं, तृप्तीचा ढेकर येतो परमार्थानं. परमार्थ हा पूर्ण करणारा आहे आणि संसार हा अखंड पूर्ण आहे. संसार कितीही करा अपूर्णच आहे, काहीतरी शिल्लक राहिलेलंच आहे, मागे राहतच. झालं का आतापर्यंत कुणाचा संसार पूर्ण? होय, होऊच शकत नाही. त्याचं स्वरूपच आहे, अपूर्णता हे संसाराचं स्वरूप आहे. कितीही संसार करण्याचा प्रयत्न करा, अपूर्ण राहतोच, काहीतरी मागे राहतच. परमार्थ असा आहे महाराज, परमार्थानं जीवन पूर्ण होतं. परमार्थामध्ये पूर्णता आहे. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. घरा आले, घरा आले, घरा आले, कृपाळ कृपा करणारे संत घरी आले, भगवान परमात्मा घरी आला. जीवन पूर्ण झालं, जीवन विजयी झालं. ज्ञानोबराय म्हणतात, तैसा मी पूर्ण काम, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, माझे मनोरथ पूर्ण झाले, माझी वृत्ती विजयी झाली. सदा विजयी वृत्ती. विजयी झाली या शब्दाचा अर्थ आहे मी जिंकलो. जिंकल्यानंतरच विजय असतो ना. विजय कधी आहे? जिंकल्यानंतर. कशाबरोबर युद्ध चालू आहे? संसारामध्ये सगळं युद्धच आहे. विषयाबरोबर युद्ध आहे, संसाराबरोबर युद्ध आहे, लोकांच्या बरोबर युद्ध आहे. बाहेरच्या लोकांच्या बरोबरचं युद्ध वेगळं, आतल्यात सुद्धा युद्ध चालूच आहे, है की नाही? तुकोबराय म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर बाह्य जन आणि मन. बाह्य जन आणि अंतर मन सगळ्यांबरोबर युद्ध आहे. बाहेरचे लोक, परमार्थाला जर एखादा व्यक्ती लागला ना, बाहेरचे लोक नावं ठेवतात, एक नाही. एखादा जर परमार्थाला लागला, एखाद्या जर माता माऊलीनं माळ घातली, लगेच बाकीचे लोक, बाकीच्या मैत्रिणी, बघा झाली संतीन.
बाहेरचे लोक, बाहेरचे आहेत ना ते, नावं ठेवायला त्यांना काही, त्यांच्या तोंडाला काही हात लावू शकत नाही. एखाद्यानं जर माळ घातली, लोक लगेच बघा करून करून भागला आणि आता देवपूजेला लागला. हे बाह्य जन आहे ना. बाहेरच्या लोकांचं मत किंबहुना त्यांचे जे आरोप आहेत ते आतमध्ये जाऊ देऊ नका. बाहेरच्या बाहेर सोडून द्या. त्यांच्याशी सुद्धा युद्ध करावं लागतं, त्यांचं बोलणं टाळावं लागतं, आतमध्ये जाऊ द्यायचे नाही त्यांचे शब्द. हे बाह्य जन. आणि अंतर्मन, आतलं जे मन आहे ते सुद्धा कधी कधी फसवतं, धोका देतं. कारण मनाची ओढ ही संसाराकडे, विषयाधिकांच्याकडे, ते मन माणसाला ओढत राहतं, प्रिय गोष्टीकडे ओढत राहतं, विषयांकडे ओढत राहतं. मग त्याच्यासोबत सुद्धा युद्ध करावं लागतं आणि त्या मनावरती विजय मिळवावा लागतो. त्याला म्हणतात सदा विजय वृत्ती मनोरथी. ज्ञानोबराय सांगतात आम्ही या सगळ्यावर विजय मिळवलाय, पण तो विजय मिळवण्याची जी क्षमता आहे, जी ताकद आहे, जगावरती, मनावरती, देहावरती, इंद्रियावरती, या सगळ्यावर आम्ही विजय मिळवला आणि आम्ही जितेंद्रिय झालो. याचं एकच कारण माझे श्री गुरु निवृत्तीनाथ. म्हणून सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा आम्ही पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव, ज्ञान देणारा जो देव आहे, तो देव काय म्हणतोय, श्री गुरूंच्या कृपेमुळं माझे सगळे मनोरथ पूर्ण झाले, मी विजयी झालो. अशा पद्धतीचं वर्णन श्री गुरूंचं ज्ञानोबराय करतायत. आपल्याही जीवनामध्ये आपले मनोरथ जर परिपूर्ण व्हावे वाटत असतील तर ज्ञानोबरायसारख्या श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चाला, तर जीवन परिपूर्ण होईल, पूर्णता जीवनामध्ये मिळेल, जीवन आनंदाने भरून जाईल, जीवन समाधानी होईल. पण माऊलींच्या सानिध्यात आलात तर याला म्हणतात सदा विजय वृत्ती मनोरथी. एक 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ, एक अभंग होईल आणि त्यानंतर पुढचा विषय पाहू.